आमच्या एका कार्यकर्त्यानं ना सकाळी सकाळीच ना एक उमदा करून बसला, ड्रिल मशीनचा चेकच फसून टाकला त्यांनी. नंतर त्याला लाकडं आणून राहिला, डबल काढून राहिला. अशा कार्यकर्त्यामुळे ना लवकरच सर ड्युटी सोडून देणार. सर सुद्धा म्हणले असं नाही मक्करवाण्याचे पोरं काय आले कोण भली 7:30 घेऊन आले, ते काही दोघा तिघाच्या हातात निघत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही रील स्टार लावत त्याला त्याला म्हणलं एवढं काढून ते म्हणे तुम्हाला एवढं कामं जबान नाही म्हणे, तुम्ही आयटी सोडून द्या म्हणे. त्यांनी काही लाकूड घेतलं नव्हतं वरती नानाला, डायरेक्ट लोखंड घेतलं होतं. सगळं काही सांगतो फक्त आपला ब्लॉग पाहिल्यापासून पहा. तर राम राम मित्रांनो, मी आनंद स्वागत करतो आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. आज तुमचा भाऊ ना कॉलेजमध्ये डायरेक्ट रंगीत कपडे घालून गेलता. विषय एकदम मॉक्कर केलता. सर म्हणे शर्ट बदल म्हणे नसतं त्या कामरातला आता घालतो. सरना सुद्धा एकदम विषय मॉक्कर मध्ये आलता. सरला थोडं गोड बोलून आजचं काम धकिलं होतं मी. आज काही मशनी चालणार होत्या, आपल्याला नुसतं हिंडाचाच काम होता. तरी पण आमचे 2-3 कार्यकर्ते आज काम करीत होते. हे आमचा कार्यकर्ता SK, याला ती मावशी म्हणलेली तू पुण्यात जर का आला तुला उडी दे म्हणून. तेव्हापासून हो काही पुण्यात गेलेला नाही. त्याला म्हणलं भाई तू जाऊ पण नको, मावशीची फॅन फॉलोइंग लय मोठी म्हणलं. सगळ्यात जास्त मॉकर म्हणजे हो कार्यकर्ता आहे आमचा. 4 जण संघच घेऊन तो आपटू शकतो इतकी ताकद आहे. त्याला म्हणलं भाई फक्त मला आपटू नको. ते कसं आहे ना मग जर का माझे 4-5 जागे हाडकं मोडले ना तर लय वांदे होते म्हणलं भाई तू दुसऱ्या पोराला आणू शकतोय म्हणलं, तू पहिलं तू याला आण म्हणलं. आपले सारे मित्र जॉब बनत होते. तेवढ्यात सर आले, सर म्हणे भाषण ऐकायला चालला. तेवढ्यात मला सरना कामाला लावले. सर म्हणे फोटो काढ म्हणे यांची सारे. सरच्या मोबाईलची एकदम क्वालिटी मॉक्कर होती. फोटो ते काढणं झालं, भाषण ते झालं ना आम्ही लगेच चाललो बाहेर. सर म्हणे तुमचं बी काम झालं म्हणे, आता तुम्ही जा म्हणे. तेवढ्यात आपल्या कुणाल भाऊचं काम निघलं. लगेच आम्ही आलो सरकारी ऑफिस मध्ये. कुणाल भाऊचं काय काम आहे आता तेवढं आम्ही पाहून घेतो. तेवढं फक्त तुम्हाला लाईक आणि फॉलो करून जा.